हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे दुर्गाष्टमी महाप्रसाद. तर चला तर सुरुवात करूया. मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण हे 1.25 कप मी चणे रात्रभर भिजवून ठेवलेले आहे. तर चांगले फुललेले आहेत. आता आपण हे उकडण्यासाठी कुकरमध्ये लावून घेतोय. अशा प्रकारे कुकरमध्ये घालून घेऊया. बघू शकता आपण मी कुकरमध्ये घातले आहे. आता यामध्ये पाणी घालूया. मी 1 ग्लास पाणी घातलेले आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करून हे गॅसवर ठेवूया आणि बॉईल करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, एकीकडे मी चणे शिजत आहे तोपर्यंत शिरा बनवून घेत आहे. तर मी 1 कप रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला रवा भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला रवा भाजत आलेला आहे. आता यामध्ये तूप. तर बघा तर फ्रेंड्स, आपला शिरा तयार झालेला आहे. माझा व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट झाला, त्याच्यामुळे तो शॉर्ट मला दाखवता आला नाही. आता बघू शकता आपण आपला शिरा बनलेला आहे. तर आपण काढून घेऊया. प्रकारे मी अशा प्रकारे ट्रेला तूप ग्रीस करून घेतलेले आहे. आता शिरा आपण यामध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण याची बर्फीचा शेप देतोय. एकसारखे करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सेट करून घेतलेले आहे. आता यावर आपण काजू बदाम याची मी पावडर करून घेतली आहे. ती अशा प्रकारे आपण याच्यावर पसरवून घेऊया. आता याला आपण दाबून घेऊ, नाहीतर ती वरच राहील. अशा प्रकारे सेट होण्यासाठी ठेवून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपला शिरा बनलेला आहे. शिऱ्याची मी बर्फी बनवत आहे. अशा प्रकारे मी बनवलेला आहे. तर आता पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, आपले शिराची बर्फी बनवून झालेली आहे. आता आपण मी चणे बनवण्यासाठी मी मसाले तयार केलेले आहेत. 1 मोठा चमचा सोप पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, तर 1.5 चमचा मी लाल तिखट, जिरा पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद पावडर आणि 1 मोठा चमचा धने पावडर असे मसाले घेतलेले आहे. आता हे सर्व आपण एका भांड्यात काढून घेऊया. यात पाणी घालून याची पेस्ट तयार करूया की ती चांगली फुगेल. अशा प्रकारे मी मसाला तयार करून घेतलेला आहे. आता हे बाजूला ठेवूया. पुढची तयारी करूया.
बघा तर फ्रेंड्स, आता आपले चणे बॉईल झालेले आहे, चांगल्या छानपैकी बॉईल झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे मी चणे बॉईल करून घेतलेले आहे. एकीकडे मी कढाई ठेवलेली आहे. तर चला तर सुरुवात करूया. मी त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालत आहे. तुपामध्ये आपण जिरे घालून घेऊया. जिरे चांगले फुलून देऊया. तुपामध्ये जिरे चांगले फुलले की यात घालूया हिंग. हिंग चांगला परतून घेऊया. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालून घेऊया. मसाला चांगला परतून घेऊ. मसाल्याने तूप सोडलेले आहे. आता आपण हे चणे घालून घेऊया. सर्व चणे मी घालून घेतलेले आहे. आता यामध्ये मी काहीसे चणे बाजूला करून घेतलेले आहे थंड करण्यासाठी. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया. आपल्याला थोडेसेच पाणी घालायचे आहे. 4 ते 5 चमचे मी पाणी घातलेले आहे. आता हे चांगले परतून घेऊ. चवीनुसार मीठ घालूया. आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला शिजू देऊया. बघा तर फ्रेंड्स, मी काढलेले चण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे मिक्स करूया. आता याला सुकेपर्यंत झाकून ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, आपले चणे झालेले आहेत. यातले पाणी सगळे एक्झॉस्ट झालेले आहे. याची फ्लेम लो आहे. अशा प्रकारचे आपले चणे तयार झाले आहे. मसाल्याने छानसे कोटिंग केलेले आहे. आता यावर घालणार आहोत 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी हाताने क्रश करून घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हिरव्या मिरच्या कापून उभ्या कापलेल्या आहेत, याही घालून घेऊया. काही अद्रकीचे आपल्याला असे लच्छे तोडायचे आहे आणि अशा लच्छासारखे आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि परतवून घेऊया. अशा प्रकारे आपला
छानसा चना मसाला बनलेला आहे. बघू शकता आपण, लाईट गेलेली आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारेच बघावे लागेल. बघू शकता आपण, छानशी आपली चणे बनलेले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूया की त्याला चांगली वाफ लागेल. अशा प्रकारचे आपले चणे बनलेले आहे. आता पुढची तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले आता बटाट्याची ग्रेव्ही करत आहोत. त्यासाठी 1 चमचा मी तूप घालून घेतलेले आहे. 1 मोठा चमचा तूप घातलेले आहे. तुपामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे चांगले फुलून देऊया. हिंग घालणार आहोत. हे चांगले परतून घेऊया. बारीक चॉप केलेली अद्रक घालूया. मी हे 2 मोठे टमॅटो घेतलेले आहे. हे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. हे घालून घेऊया. मिक्स करूया. आता यामध्ये घालणार आहोत काही बेसिकचे मसाले. 1 मोठा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा सोप पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया. मिक्स करूया. आता यामध्ये 1 इन्ग्रेडियंट घालायचं आहे आमसूल पावडर. अशा प्रकारे आमसूल पावडर घातलेली आहे. मिक्स करूया आणि याला तेल सुटेपर्यंत शिजवून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या टमॅटोने ते तूप सोडलेले आहे. आणखीन त्याला चांगलं शेकून देऊया की आपला टमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल. आणि मी हे 5 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे ते खूप गरम आहे त्यामुळे मी ह्या चमच्यानेच फोडून घेत आहे. आपल्याला हलकेसे फोडायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही. अशा प्रकारे मी फोडून घेतलेले आहे. आपल्याला थोडे मोठे मोठेच बटाटे हवे आहेत. अशा प्रकारे मी फोडून घेतलेले आहे. आता आपले ग्रेव्ही बघूया. टमॅटो चांगला शिजलेला आहे. तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करूया आणि चांगले परतून घेऊया. आता यामध्येच हे सर्व बटाटे घालून घ्यायचे आहे. मिक्स करूया. लो फ्लेमवर 1-2 मिनिट त्याला कोटिंग होईपर्यंत झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व बटाट्याला कोटिंग झालेले आहे. अशा प्रकारे आता आपण हे टॅमॅटोची प्युरी जी केली होती ती
त्या मिक्सरच्या जारमध्ये आपण पाणी घालून घेतलेले आहे. मिक्स करूया. आणखीन थोडेसे पाणी वाढवत आहे. मिक्स करूया आणि एक मोठी उकळ येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता याला चांगली उकळ येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीला छानशी उकळ येऊ लागलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथी आपल्याला हाताने क्रश करून घालायची आहे. यावर घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत. मिक्स करूया. आता हे लो फ्लेमवर पहिली मोठी उकळी येऊन देऊया आणि लो फ्लेमवर याला 5 मिनिटे शिजून देऊया. बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपली ग्रेव्ही उकळत आहे, तोपर्यंत आपण खीर तयार करून घेऊया. मी खिरीसाठी या शेवया घेतलेल्या आहे. आता यामध्ये शेवया घालून घेऊया. मिक्स करूया. आता शिजू देऊया, तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले मी बारीक चॉप केलेले काजू बदाम घालत आहे. आता पुन्हा आपण याला मिक्स करूया आणि 5 मिनिटे चांगली शिजवून देऊया आपली खीर. आता यामध्ये आपण 5 चमचे साखर घालून घेऊया. मी साखर घालून घेतलेली आहे. आता टर्न करूया आणि याला शिजू देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपण आपल्या खीरमध्ये अर्धा केशरच्या काड्या घालून घेतल्या आहेत. मिक्स करूया आणि एक उकळ आल्यावर आपण बंद करूया आणि पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड, आपला दुर्गाष्टमीचा प्रसाद तयार आहे. मी अशा प्रकारची शिऱ्याची बर्फी बनवलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही बघू शकता, आपण अशा प्रकारची मी बर्फी बनवलेली आहे. बटाटा ग्रेव्ही आहे, चण्याची भाजी आहे, केशरची खीर आहे, पुरी आहे. पुरी एकदम सॉफ्ट आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची सॉफ्ट पुरी बनलेली आहे. तर अशा प्रकारचा मी प्रसाद बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तुम्हाला सर्वांना यूट्यूबला आणि माझ्या व्ह्यूअर्स लोकांना सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.